शिवाजी राजांचे नातू. एक आठवण म्हणून मंदिर उभं केलेलं आहे हे. हां हां हां. ताराराणींची म्हणजे हे राजेशबाईंचा मुलगा राजाराम महाराजांची तिसरी पत्नी. या. पालखी असते दसऱ्याला. दसऱ्याला पालखी निघते ना इथून. अच्छा. हां. आता मग वीर आहे. इथं आता मग वीर आहे. अच्छा, पाठीमागं पण विहीर आहे मंदिराच्या. जाऊया का तिथं? ही विहीर आहे ना. हे समोर महादेवाचं मंदिर, ह्या दीपमाळा वगैरे आणि ही समाधी आहे ना. तिसरे संभाजी त्यांच्या पत्नींची समाधी इथे समोर. आणि ती डाव्या साईडला आपण बघितलं का मंदिराच्या, ती त्यांचीवाली समाधी. समोर आपल्याला जी भव्य इमारत दिसते, आदिलशाच्या राजवटीमध्ये ही इमारत उभी करत असताना या ठिकाणाहून पूर्वी लोकांना दान धर्म करण्याचं ठिकाण म्हणून त्याचा उल्लेख. म्हणजे काय तर ज्याला आपण धर्मकोटी म्हणतो, दान धर्म करण्याचं ठिकाण. गोरगरीब लोकांना, आपत्कालीन लोक, शेतकरी बंधू म्हणा किंवा ओला किंवा दुष्काळ असतो ना आपला, ओला दुष्काळ म्हणा किंवा सुका दुष्काळ म्हणा, त्यावेळी त्या लोकांना इथून दानधर्म केला जात होता. तसंच राजे छत्रपती शिवाजी आणि राजे संभाजी, त्या दोन महान राजांच्या राजवटीमध्ये सुद्धा इथून दानधर्म करण्याचं ते ठिकाण, याला म्हणजे ज्याला धर्मकोटी या नावाने ओळखलं जातं. किल्ल्याच्या पूर्व दिशेला एक पडझड झालेली इमारत दिसेल आपल्याला, ज्याला नायकिंग सज्जा, कलावंतीन सज्जा म्हटलं जातं. म्हणजे पूर्वी असं म्हटलं जातं, नाच गाण्याचे जे स्त्रिया होत्या, नर्तिका, त्यांचं आराम करण्याचं ठिकाण इथपर्यंत. हे बघा, हे ते असं राऊंड शेप दिसतं आपल्याला. इथपर्यंत ती इमारत होती पुढं. त्या आतमध्ये आर्च वगैरे दिसतील आपल्याला. आता ते या इमारतीला जवळजवळ 400-450 वर्ष होऊन गेली. खूप जास्त जुने दिवस झाले. पडलेलं आहे सगळं. चुन्यामध्येच बांधकाम दिसणार तुम्हाला. नायकिन सज्जा आणि हा धर्मकोटी. हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ते बघा. आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी 10 वाजेला येणार आहे, तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा. आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा. तर चला भेटूया मग पुढील एपिसोड मध्ये.